अमरावतीमधील ऐतिहासिक सायन्स कोअर मैदानाचे रूप पालटण्याला झाली सुरुवात। डॉक्टर सुनील देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची फलश्रुती। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, नरेंद्र मोदी अशा दिग्गजांच्या लाखोच्या ऐतिहासिक जाहीर सभांचा साक्षीदार असलेले विशाल, विस्तीर्ण आणि मध्यवस्तीमध्ये असलेले अमरावती येथील सायन्स कोअर मैदान कात टाकून नव्या देखण्या रूपामध्ये सज्ज होत आहे। डॉक्टर सुनील देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने ऐतिहासिक सायन्स कोअर मैदानाचे जतन व विकासाकरिता जिल्हा नियोजन समितीद्वारे 1,20,00,000 रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला 2019-20 मध्ये मंजूर करण्यात आला होता। त्या अंतर्गत आता मैदानाचे रूप पालटणे सुरू झाले आहे। सायन्स कोअर मैदानाला सर्व बाजूंनी सुरक्षा भिंत, 3 बाजूंनी प्रवेशद्वार, मैदानाच्या आतमध्ये पेव्हिंग ब्लॉक व लगतच मातीचा वॉकिंग ट्रॅक यासारखी कामे मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीपथावर आहेत। यामुळे या ऐतिहासिक मैदानाचे जतन तर होणार, सोबतच येथे वाढलेल्या असामाजिक तत्वांना, अनधिकृत धंद्यांना सुद्धा आळा घातला जाणार आहे। सायन्स कोअर मैदानाची दुरावस्था झाली होती, आता या मैदानाला अत्यंत देखणे रूप प्राप्त होत आहे। अमरावती शहराच्या मध्यवस्तीत असलेले ऐतिहासिक सायन्स कोअर मैदान हे फक्त एक मैदान नसून अमरावती शहराच्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक जडणघडणीचे ते साक्षीदार आहे। अमरावती शहराच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक समृद्धीचा सुद्धा हे मैदान वारसा स्थळ आहे। 1.5 ते 2 लक्ष चौरस फुटाचे विस्तीर्ण मैदान, मैदानाच्या एका बाजूला हेरिटेज म्हणून असलेली ब्रिटिशकालीन टुमदार शाळेची इमारत, मैदानाच्या चहूबाजूने असलेले विस्तीर्ण रस्ते अशा इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आपले अस्तित्व टिकवून असलेल्या या मैदानाला गेल्या काही काळामध्ये अवकळा आली होती। चहूबाजूंनी असलेल्या जीर्ण सुरक्षा भिंतीला ठिकठिकाणी भगदाडे पडली होती, त्यामुळे कोणीही ये जा करीत होते। अवैध प्रवासी वाहतूक, अवैध प्रवासी वाहने, अवैध व्यवसाय, बलात्कार एवढंच नव्हे तर खून सुद्धा येथे झालेले आहेत। असामाजिक तत्वांचा या मैदानाला विळखा पडला होता। या सर्व बाबींबद्दल डॉक्टर सुनील देशमुख यांनी वारंवार पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून तेथे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून घेतली होती, परंतु कालांतराने परिस्थिती जैसे थे झाली होती। यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता मे 2019 मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे विचारणा केली असता सदर मैदानाचा विकास करण्यास त्यांच्या मर्यादा असून निधी अभावी शक्य नसल्याने त्यांनी आपली असमर्थता व्यक्त केली होती। यावेळी डॉक्टर सुनील देशमुख यांनी कठोर भूमिका घेत आपल्याच्याने मैदानाचे जतन करता येणे शक्य नसेल तर जिल्हा परिषदेच्या मालकीचे हे मैदान सक्तीने अमरावती महानगरपालिका किंवा महसूल विभागाला हस्तांतरित करण्यात येईल असा दम दिला होता। या कृतीमुळे संपूर्ण प्रशासन हादरून गेले होते। या मैदानामध्ये निरनिराळ्या आयोजनाद्वारे जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणामध्ये भाड्याच्या स्वरूपामध्ये उत्पन्न सुद्धा प्राप्त होत होते। यानंतर डॉक्टर सुनील देशमुख यांनी 30 मे रोजी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने यांच्या दालनामध्ये माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप, तत्कालीन बांधकाम सभापती जयंत देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये प्रशासनाची बैठक घेऊन सायन्स कोअर मैदानाच्या विकासाबाबत आग्रही भूमिका घेतली व लगेच होऊ घातलेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये सायन्स कोअर मैदानाच्या विकासाकरिता 2 कोटी रुपये मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते। 2019 मध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा डॉक्टर सुनील देशमुख यांनी उपस्थित करून संपूर्ण सभागृहाला या विषयाबाबत अवगत करून जिल्हा परिषद प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुरूप निधी उपलब्ध करून प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावास निधी देण्याबाबत जोरकस मागणी केली। या मागणीला संपूर्ण सभागृहाने सर्वानुमते पाठिंबा दिला आणि सायन्स कोअर मैदानाच्या विकासाकरिता 1,20,00,000 रुपयांचा निधी देण्यास मान्यता देण्यात आली होती। त्यानंतर लागलेली विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता व लगोलग आलेले कोविडचे संकट यामुळे निविदा प्रक्रिया लांबल्यामुळे प्रत्यक्ष कार्य सुरुवात व्हायला ऑक्टोबर 2020 पर्यंत वेळ लागला। परंतु आता प्रत्यक्ष कामाला गती प्राप्त झालेली असून अल्पावधीतच हे पूर्णत्वास जाऊन सायन्स कोअर मैदानाला त्याचे गतवैभव प्राप्त होणार आहे।
विदर्भ न्यूजने वारंवार या मैदानाबाबत आपल्या बातम्या प्रसारित केल्या होत्या व डॉक्टर सुनील देशमुखच नव्हे तर जनप्रतिनिधींना या मैदानाविषयी जागरूक करण्याचा सपाटा लावला होता. विदर्भ न्यूजच्या या कार्याची पावती म्हणूनच डॉक्टर सुनील देशमुख यांनी आपले लक्ष संपूर्णपणे सायन्स कोअर मैदानावरती केंद्रित केले होते. सर, सायन्स कोअरचं हे जे मैदान आहे याचं स्वरूप पालटवण्यामागे आपले अथक परिश्रम आहेत. तर याची सुरुवात आपण केव्हा केली होती? नाही, आपल्याला माहीत आहे की सायन्स कोअरचं मैदान हे एकदम अमरावती शहरातलं मध्यवस्तीतलं आणि बस स्टँडच्या एकदम समोरचं रेल्वे स्टेशन जवळचं मैदान आहे. ऐतिहासिक मैदान आहे. म्हणजे या मैदानावर अनेक प्रचंड मोठ्या मोठ्या सभा, म्हणजे स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी असतील, राजीवजी गांधी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, किंवा आता काही वर्षापूर्वी नरेंद्र मोदीजींची सभा झाली आणि जवळजवळ 2 लाख स्क्वेअर फूट एवढं प्रचंड त्याचा एरिया असा आहे. पण आणि हे जिल्हा परिषदच्या अखत्यारीतलं हे आहे आणि या मैदानाच्या चहूबाजूने अत्यंत मोठे रस्ते. या मैदानाच्या एका पूर्वेच्या टोकाला अत्यंत ब्रिटिशकालीन ऐतिहासिक शाळा, ज्याला आपण सायन्स कोअर किंवा अशीची शाळा म्हणतो, असं एक सुंदर असं वैभव फार कमी शहराला लाभतं. पण याची अत्यंत दुरावस्था झालेली होती. जिल्हा परिषदचं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि हे मैदान म्हणजे अवैध धंद्याचं आणि अवैध गोष्टीचं एक मोठं केंद्र ठरलेलं. इथे बलात्कार व्हायचे, इथे मधात खून होऊन प्रेत टाकायचे. आता मधल्या काळामध्ये इथून दारूचं वाटप पूर्ण शहराला व्हायचं. सगळ्या अवैध वाहतूक इथे यायची. घुमंतू लोक जे आहेत ते लोक इथे वस्तीला होते. म्हणजे याचा ताबा जरी जिल्हा परिषद ताब्यात होता तरी त्याचं नियंत्रण नसल्यामुळे अवैध धंद्याचं एक मोठं उगमस्थान आणि केंद्रस्थान हे झालेलं होतं आणि त्यामुळे या परिसरातील लोकांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. त्यामुळे याच्यात मी लक्ष घालायचं ठरवलं. सुरुवाती काळात जिल्हा परिषदला विनंती केली की तुम्ही इथे ते गार्ड लावा. इथे त्यांचं जे कंपाऊंड होतं ते तुटलेलं होतं. त्या कंपाऊंडमधून रात्री बेरात्री लोक इथे घुसायचे. त्यामुळे पण जिल्हा परिषदने पाहिजे त्या प्रमाणात त्याचं लक्ष दिलं नाही आणि म्हणून मग मी तत्कालीन म्हणजे मला वाटते 2019-20ची गोष्ट असेल, तत्कालीन ज्या मुख्य कार्यपालन अधिकारी होत्या त्यांना पत्र लिहिलं होतं की तुम्ही इथे कमीत कमी सिक्युरिटी गार्ड लावा. पण ते त्याला काय म्हणतात, काही दिवस लावायचे, काही दिवस नाही लावायचे. मग माझ्या असं लक्षात आलं म्हणून मी एक दिवस त्यांना असं म्हटलं की बरं तुमच्याच्यानी हे का होत नाही. तर म्हणे आमच्या जो निधीची अपुरता आहे. आम्ही त्यांना हे दर्शवून दिलं की बा इथे सर्कसी, इथे एक्झिबिशन्स आणि विविध गोष्टीसाठी लोक इथे ह्या मैदानाचा वापर करतात आणि त्याचे पैसे तुम्हाला त्यामध्ये होतात. आणि मी जी माहिती काढली त्याप्रमाणे जवळजवळ 10-15 लाख रुपये वर्षाला यांचं उत्पन्न याच्यातून होत होतं. पण त्यांची मानसिकता नव्हती म्हणून मी त्यांना सज्जड दम दिला. मी त्यांना सांगितलं जर तुमच्याच्यानी हे मैदान याचं सुरक्षित राखणं जर कठीण असेल तर हे आम्ही एक तर महानगरपालिकेकडे वर्ग करू किंवा महसूल विभागाकडे वर्ग करू. तेव्हा कुठे त्यांना जाग आली आणि मग त्याच्यानंतर मग मी एक बैठक घेतली. त्या बैठकीत तत्कालीन जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते गोंडाणे ते होते, तत्कालीन माजी आमदार जिनेंद्र जगताप होते, सभापती जिल्हा परिषदेचे जयंतराव देशमुख होते आणि यांनी घेऊन आम्ही त्यांना सांगितलं की जर तुमच्या जो पैसे जर नसतील तर आपण हे DPDCतून पैसे घेऊ. जे नियोजन आहे आर्थिक नियोजन जे आहे वर्षाचं त्याच्यातून याच्यातून पैसे करू. आणि त्याप्रमाणे मला वाटते 19च्या DPDCमध्ये 2 कोटीचा प्रस्ताव त्यांनी पाठवला होता. 1,20,00,000 रुपये मंजूर केलेले आहे. यामध्ये तुम्ही दिसतात आहे की याचा सगळ्यात पहिले मोठं कंपाऊंड वॉल इथे चांगलं उंच कंपाऊंड वॉल इथे बांधून घेतात ताकी लोक उड्या मारूनसुद्धा इथे येऊ नये. त्याला 3 गेट ठेवलेले आहे. एक गेट आहे अकॅडमी स्कूलच्या तिथे, एक रुक्मिणीनगरकडे निघतं आणि एक एस टी स्टँडच्या जाणाऱ्या रस्त्याला निघतं. तर आणि आमचा याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आता हा मातीचा ट्रॅक्ट आम्ही केलेला आहे. जवळजवळ अर्धा किलोमीटरचा ट्रॅक्ट आहे आणि काही लोक मातीच्या ट्रॅकवर नाही चालत तर म्हणून पेव्हरचा सुद्धा ट्रॅक आम्ही करून घेतलेला आहे असा आहे. त्याच्यानंतर आमचं जे पुढचं प्लॅनिंग आहे की समजा शासनाने पैसे दिले किंवा DPDCतून पैसे दिले तर मी त्याबाबतीत एक बैठक पण बोलवलेली आहे. त्या अनुषंगाने इथे एक सायन्स म्युझियम आपण करायचं आणि त्या सायन्स म्युझियममध्ये जे मुलं आहेत आपल्याला माहीत आहे की नवीन मुलं टेक्नॉलॉजीमध्ये फार इंटरेस्टेड असतात, त्यांना सायन्सबद्दल फार इंटरेस्ट होतं. एक सायन्स म्युझियम तयार करून त्या मुलांना त्यांच्या ध्यानात भर पडेल आणि याचा चांगला उपयोग होईल या अनुषंगाने आमचा फ्युचर प्लॅनिंग आहे.
भविष्यकाली. सध्या परिस्थितीमध्ये आजचं जे हे काम आपलं सुरू झालेलं आहे हे फक्त भिंतीचं आणि या ट्रॅक पुरतंच मर्यादित राहणार आहे की पुढे आणखी याच्यामध्ये काय वाढवणार आहे आता? नाही, आता सध्या जे 1,20,00,000 आपल्याला जे मिळालेले आहे त्याच्यामध्ये हे प्रामुख्याने आपण घेतलेलं आहे. पण जर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे जरा अजून चांगल्या प्रकारे जर करायचं असेल तर आपल्याला निधीची कमतरता पडणार आहे. आणि म्हणूनच मी वर्तमान पालकमंत्र्यांना कालच पत्र लिहिलेलं आहे की आपण या बाबतीत एक बैठक बोलवावी आणि या बैठकीमध्ये कुठून निधी येऊ शकतो, DPDCतून येऊ शकतो की राज्य शासन आपल्याला देऊ शकते, त्या अनुषंगाने एक वेळा आपल्याला निधीची उपलब्धता जर आपल्याजवळ आली तर मग निधीची उपलब्धता जर आपल्याजवळ आली तर त्या अनुषंगाने आपण जे भविष्यकालीन आपले जे प्लॅन्स आहेत त्या प्लॅन्सप्रमाणे आपण इम्प्लिमेंट करू शकतो. मग आता हे ज्यावेळेस सायन्स कोरचं मैदान हे पूर्णपणे पॅक करण्यात आलेलं आहे आणि 3च गेट याला ठेवण्यात आलेले आहे समजा, तर भविष्यामध्ये पूर्वी जसं याचा सर्कस म्हणा किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा मोठ्या सभा म्हणा याचं हे असं भाड्याने देता येणार आहे की त्याच्यासाठी ते थांबवल्या जाणार आहे? नाही, खरी गोष्ट आहे. आपण इतका खर्च करायचा आणि कोणी येऊन ते खोदून ठेवून द्यायचं आणि मग ते न दुरुस्त करता चाललं जायचं, याचा आपल्याला पूर्वानुभव आहे की ज्या सर्कसी आणि जिथे जे प्रदर्शनी येतात ते हे मैदान घाण करून सोडतात, खोदून ठेवतात, तंबू गाडून ठेवतात आणि मग ते खोदलेलं तसं सोडून निघून जातात आणि त्याची जी सिक्युरिटी डिपॉझिट आहे तेही सोबत घेऊन जातात. म्हणून जेव्हा आम्ही जी बैठक लावलेली आहे त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने आम्ही याचे काहीतरी नियम आणि बंधनं हे घालणं अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने नियम आणि बंधनं हे घालण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण आपल्याला माहीत आहे की याच्यासाठी ही जिल्हा परिषदच्या ताब्यात हे आहे, त्यामुळे जिल्हा परिषद एक स्वायत्त संस्था आहे आणि पालकमंत्र्याला म्हणूनच मी विनंती करणार आहे की जिल्हा परिषद अध्यक्षांना सुद्धा त्या बैठकीत बोलवा, त्यांच्या जिल्हा परिषदेच्या CEO सुद्धा या बैठकीत बोलवा आणि त्या अनुषंगाने एक नियम आणि निर्बंध काय असायला हवेत हे वापरताना याचं आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्लॅनिंग करणार आहोत. आपण हा जो कार्यकाळ सांगितला आहे की साधारणतः 2019च्या वेळी आपण ते सगळं घडवून आणलं होतं आणि तेव्हापासून आता या 2021मध्ये म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते काम थांबलं असेल कदाचित, तर आता हे काम पूर्णत्वास जवळपास आलेलं आहे. तर मला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला असं विचारावंसं वाटतो की जे राज्यकर्ते सध्या सत्तेमध्ये असतात किंवा सत्तेमध्ये आहेत ते सुद्धा इतकं लक्ष देत नाही आहे, तर हे आपण कसं काय शक्य करून दाखवतो? ते असं आहे, शेवटी आपल्या मनात ही माझी अमरावती आहे. मी आज सत्तेवर आहे नाही आहे, मी जनप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे नाही, पण मी एक समाजसेवक आहे. मी एक या अमरावतीतल्या लोकांना चांगल्या सोयी, देशातल्या चांगल्या शहरात असलेल्या सोयी उपलब्ध व्हाव्या याच्यासाठी सर्वच लोकांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे. पण जर सत्तेवर असलेल्या लोकांना ते ज्या गोष्टी सहज उपलब्ध होऊ शकतात, आम्हाला थोडा कष्ट उपसावे लागतात, पण ती उपसण्याची आणि ते प्रयत्न करण्याची माझी तयारी. आता या मैदानाचे एकसारखे सपाटीकरण करण्यात आले आहे. वॉकिंग ट्रॅकचे काम जवळपास 50% पूर्ण झाले आहे. सुरक्षा भिंत व मुख्य प्रवेशद्वाराचे निर्माण कार्य सुद्धा झपाट्याने सुरू आहे. लवकरच हे मैदान सुंदर अशा स्वरूपामध्ये नागरिकांच्या सेवेमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर परिसरातील नागरिकांना येथे सकाळी सायंकाळी फिरण्याची मुभा व परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक सुद्धा करण्यात येणार आहे. विदर्भ न्यूज करिता राहुल टेकाडे यांचा हा वृत्तांत.